नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चपातीचा भुगा. रात्रीच्या किंवा सकाळच्या चपात्या पडलेल्या असतात, त्यामुळे त्याचं काय करावं आपल्याला समजत नाही. म्हणून आज आपण त्याचा असा भुगा बनवू जो घरात सर्वांना खूप आवडेल आणि खूप टेस्टी होणार आहे. सर्वात अगोदर आपण चपात्यांचे तुकडे करून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा बारीक भुगा करून घेतलाय, बघू शकता. एका बाउलमध्ये काढून घेऊ. परत मिक्सरच्या भांड्यामध्ये चपातीचे तुकडे घालून परत मिक्सरला बारीक करून घ्यायचे. बघू शकता आपला भुगा मस्त पोळ्यांसारखा झालेला आहे. यामध्ये आता 2-3 चमचे पाणी घालून सगळीकडून पसरवून घेऊ, भिजवून घेऊ. 2-3 चमचे पाणी घालायचं, फक्त भुगा नरम झाला पाहिजे. नरम होण्यासाठी अजून थोडंसं पाणी घालू. मऊ मऊ होतो मग भुगा. आता आपण याच्यासाठी लागणारं साहित्य पण काढून ठेवलेलं आहे बघा. बीन्स घेतले बारीक कापलेले, बारीक कापून घेतले. मुलं खायला खूप कंटाळा करते, त्यामुळे छोटे छोटे पीस कापायचे. टोमॅटो, कांदा, जिरं, शिमला मिरची, शेंगदाणे भरपूर टाकायचे. शेंगदाण्याने खूप भारी लागतो चपातीचा भुगा. कढीपत्ता. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा तिखट, धना पावडर, हळद, गरम मसाला आणि थोडासा घरचा मसाला घालून तर थोडंसं मीठ घालायचं. आपण भाज्या घातल्या आहे ना, चपात्यांना मीठ असतंच. कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल टाकून घेऊ. त्यामध्ये जिरं, शेंगदाणे घालून घेऊ. शेंगदाणे असे फोडून घ्यायचे. शेंगदाण्यांचा कच्चापणा निघून जातो. आता कांदा घालून घेऊ. शेंगदाणे मस्त फुटलेले आहे. कांदा थोडा वेळ परतल्यानंतर कढीपत्ता, आता बीन्स, शिमला मिरची मिक्स करून घेऊ. टोमॅटो घालून घेऊ. आता मिक्स झाल्यानंतर ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ सर्व. आपलं छान परतून झालेलं आहे. आपण यामध्ये आपला चपातीचा चुरा घालून घेऊ. छान असं मिक्स करून घ्यायचं. खूप भारी लागतो चपातीचा चुरा. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. आपला भुगा छान परतून झालेला आहे. यावर आता कोथिंबीर घालून घेऊ बघा. कोथिंबीर घातल्यानंतर परत मिक्स करून घेऊ. खूप टेस्टी आणि चटपटीत झालेला आहे आपला भुगा, चपातीचा चुरा, चपातीचा भुगा. गावाकडे माझी आई छान बनवते, तिची रेसिपी आहे ही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. त्यावर लिंबू टाकून खा, खूप टेस्टी लागतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.